तर आपण पाहतोय दंगल नेमकी कुणी पेटवली या संदर्भातली ही अतिशय धक्कादायक माहिती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। फहीम खान हा तोच व्यक्ती आहे ज्याने खरं तर चेतावणी दिली आणि ज्यानं ही दंगल पेटवलेली आहे। फहीम खान हा या संपूर्ण दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचं आता समोर आलेलं आहे। तर साम टीव्हीवर धक्कादायक अशी माहिती समोर आली, एफआयआर सुद्धा समोर आलेली आहे आणि या एफआयआर मध्ये फहीम खान या व्यक्तीचा उल्लेख असल्याचं कळत आहे। नागपूर पोलिसांची एफआयआर असल्याचं आपण पाहतोय। नागपूरमध्ये खरं तर परवा अतिशय मोठा राडा झालेला होता, ताणतणावाची परिस्थिती, दोन गट आमने सामने आले आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार असलेला फहीम खान याच्या संदर्भात मोठी माहिती आता साम टीव्हीवर आपण पाहतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट। हे बघा, इथं राहणारे इथंच बाजूला राहणारे अस्लम आहे, त्याच्या घरी पण त्यांच्या घरावर जाऊन CCTV कॅमेरे फोडले, त्याच्या घरात घुसले। त्यांना माहित नव्हतं का हा मुस्लिमचं घर आहे म्हणून? तिथं कोण म्हणजे ते बाहेरचे लोक असायला पाहिजे, त्यांच्या घरी गेले म्हणजे ते बाहेरचे लोक असायला पाहिजे ना। हे जे घटना घडलेली आहे, कोणाला काय माहित हा कोणाचा घर आहे काय आहे? तो पण तिथं राहतो, मुस्लिम माणूस तिथं राहतो असं, त्याच्या घरी पण गेलेले आहेत ना। म्हणजे हे जे लोक आलेले ते बाहेरचे लोक असायला पाहिजे। सर, MDP पार्टीच्या शहराध्यक्षाचं जसं नाव आहे, म्हणजे एफआयआर मध्ये सगळ्यांचेच नाव आहे त्यापैकी आहे, तर यांचा रोल काय होता नेमका असं तुम्हाला वाटतं? याबद्दल त्यांनी प्रक्षोभक भाषण केले असा पोलिसांचा आरोप आहे, तसा गुन्हा दाखल? त्यांनी कोर्टासमोर असं सांगितलं की मी स्वतः कंप्लेंट दिलेले, जे घटना घडलेली आहे दुपारी 2:30 वाजता जी घटना घडलेली, मी स्वतः पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो होतो। त्यांनी काही रिपोर्ट घेतली नाही, म्हणजे मी कंप्लेंट आहे त्याच्यात, फक्त तो असा म्हणाला। आणि त्याचा काही रोल आहे तसा तो काही